चला संघांना देखील विनंती असेल सीमारेषे बाहेर. चला मानोली संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा. मानोली संघ चला मानोली संघ आपला 12वा खेळाडू आपला पाठवायचा आहे. मानोली संघ शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत कडबे किंग्स मुंबई व श्री निनाई विटलाई स्पोर्ट्स करुंगळे आयोजित श्री निनाई विटलाई चषक 2025 नक्कीच या ठिकाणी दैदिप्यमान नेत्रदीपक असा सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. श्री निनाई विटलाई चषक 2025 नक्कीच सुंदर आयोजन तितकं सुंदर नियोजन या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या कोळेगाव मानपाडे डोंबिवलीच्या मैदानामध्ये नक्कीच तब्बल 16 संघ या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झालेत. नक्कीच सर्व संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. एस अंपायरचा कॉल दिला जातोय. पहिला चेंडू या स्पर्धेतील हा ट्रॅकर शॉर्ट पुल पॉवरफुल सक्सेसफुल पहिल्याच चेंडूवर आला एक दर्जेदार षटकार. अतुल आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पडले संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय राजा. पहिल्या चेंडू पहिल्या स्पर्धेचा पहिला चेंडू आणि पहिला षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच थोडस प्रेशर या ठिकाणी निर्माण केलं गोलंदाजांवर अतुल आणि अनजित या जोडीनं. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू अतुल जामदार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. व्यवस्थापन कमिटी आपल्याला विनंती असेल आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच 16 मिनिटांचा वेळ 4 षटक आपल्याला 16 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. वेळेचं बंधन आहे असं म्हटलं जातं. टाइम इज मोर दॅन मनी आणि वेळेचा भान आपल्याला ठेवावा लागेल. पहिला चेंडू आलाय 9 थ्रो गोलंदाजी पहिला चेंडू आणि इथे मात्र धावा मिळतील 3 6 + 3 अशा 9 धावा धावफलकावर लागलेत. नक्कीच या ठिकाणी गोलंदाज बाद असेल आणि असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा खेळवल्या जातात. अशा 3 स्पर्धा गोलंदाज बॅन असेल. चला स्पीडअप घ्या मानोली संघ थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. नक्की त्या षटकामधील एक चेंडू हाताळलाय. दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी नो घोषित केलं पंचांना. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाज यावेळेस मात्र वाईटचा इशारा. पहिला चेंडू वाईट हाताळलाय. एक अवांतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 10 या आकड्यावर. फ्री हिट कंटिन्यू असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं मानोली संघ. मानोली संघ आपला 12वा खेळाडू संकेत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रायडामध्ये विकेट. संकेत यावेळेस चांगला अचूक टप्पा पाहायला मिळाला. नक्कीच बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. यावेळेस मात्र थोडस दडपणाखाली मानोली संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा वाईट हाताळलाय. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू. नक्कीच मानस आहे गोलंदाजाचा की अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र प्रयत्न फसलाय. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू. अवांतर धावसंख्येने नक्कीच धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतोय नवसंदेश स्पोर्ट्स परळे विपक्ष मानोली. पहिला चेंडू मिस टायमिंग शॉट. चेंडू खाली खेळाडू आलेत आणि इथे मात्र झेल सुटलाय. इथे मात्र संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजीने. त्या संधीचं इथे मात्र सोनं करता आलं नाहीये. नक्कीच म्हटलं जातं गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि ती साथ इथे मात्र मिळाली नाहीये गोलंदाजाला. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक नक्कीच पुढे सरकेल, धावून पोहोचतो तर तब्बल 13 या आकड्यावर. बिनबाद 13 अशी स्थिती या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला परळी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज संकेत राईट आर्ममध्ये विकेट. यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पुन्हा एकदा संकेत स्ट्रायकिंग एंडला. अतुल यावेळेस फटका. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची थोडीशी लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक धावा अर्जित केली गेली. आता मात्र अजित स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस काय घडतंय. यष्टीरक्षकाकडून होते चूक. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चेंडू जातो सीमा रेषेपार. हा इनिंग मधला आला हा पहिला चौकार. डीजे थँक्यू डीजे पवन. नक्कीच ही स्पर्धा आपण SMD लाईव्ह या नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक, विशेष आभार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अनिलजी पाटील भाई यांची देखील उपस्थिती आहे. नक्कीच त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. सकाळच्या 17 पासून ते देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच एक धाव इथे मात्र चोरली गेले आणि या एका धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजित आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाज नो चेंडू पुन्हा एकदा घोषित केलाय पंचांनी. वैभव दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झालाय. वैभव मानोली संघाकडून पहिलं षटक थोडस महागडं पाहायला मिळालं संकेतांच्या माध्यमातून. आता मात्र इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा झेल सुटलाय. वारंवार गोलंदाज संधी निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी चोख पार पाडतायत. मात्र क्षेत्ररक्षकाकडून
चुका या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चुकीला माफी नसते आणि याचा परिणाम तर या सामन्यावर पडेल मानुली संघाकडून. यावेळेस मिस टायमिंग शॉट, पुन्हा एकदा संधी निर्माण केली. आता मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप, पुन्हा एकदा जीवदान अतुल याला. नक्कीच अतुल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सकाळच्या नाश्त्यामध्ये नक्कीच नशीब खाऊन आलाय असं म्हणायला नक्कीच हरकत नाहीये. दुसऱ्यांदा जीवदान या ठिकाणी आपल्याला अतुल पाहायला मिळत आहे की 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस काय घडतंय, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 51 धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. फुल टॉस चेंडू आणि इथे काय घडतंय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दरम्यान पंचांचा नोचा इशारा देखील येतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, इथे मात्र समाधान मानावं लागेल. 2च धावेवर 2+1 अशा 3 धावा मिळतील या चेंडूवर. चला स्पीडअप घ्या. पंच काय निर्णय, 2 बीमर. नक्कीच फलंदाज बदल, गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल. चला स्पीडअप घ्या. मानुली संघ नक्कीच 9 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही नक्कीच या ठिकाणी स्पर्धेसाठी मालिकावीराचा चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे असे सन्माननीय आदरणीय श्री सुधीर शामराव पाटील साहेब यांचं देखील विशेष आगमन या झालेलं आहे आयोजकांच्या वतीने. तसेच त्यांच्यासोबत नारायण वीर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. तसेच सचिन वीर साहेब त्यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. यावेळेस अचूक टप्पा, अचूक लाईन, स्लोवर गतीचा चेंडू होता. नक्कीच बीट केलंय फलंदाजाला. सचिन वीर साहेब यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. यायचं आहे आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला स्पीडअप घ्या. मानुली संघ नक्कीच टायमिंग आहे. यावेळेस काय घडतंय, पुन्हा टाकावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. धावफलकावर धावा लागले तब्बल 28. बिनबाद 28 स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पल्ले संघाकडून पाहायला मिळतंय. शॉट ऑन पोल, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. अतुलच्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. यापुढील होणारा सामना श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुंबाळ विपक्ष श्री निनाई स्पोर्ट्स मान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य आहे. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू गॅप मध्ये आहे. गॅप मोठा नाही, धावांना तोटा. चेंडू फार सीमारेषे पार, चौकार. हॅलो, थोडसा वाढव. हॅलो, ओके. 11 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 5 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं पूर्ण करायचे आहेत. मानुली संघ आपण नोंद घ्यायची आहे, तर पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर अभि. तिसऱ्या षटकामध्ये सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं.
खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच खोदून काढण्याचा प्रयत्न होता बॅटर अजित यांचा. पुन्हा एकदा थ्रो गोलंदाजी. काय घडतंय? वारंवार चुका मानवी संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2+2 अशा 4 धावा मिळतील. नक्कीच वारंवार चुका या ठिकाणी मानवी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये आपण पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज. नक्कीच गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे मानवी संघ विलास. विलास गोलंदाजी मार्कवर. पंतांच्या उजव्या बाजूने राईट आर्ममध्ये विकेट. यावेळेस काय घडतंय? नक्कीच पंचांकडे दाद मागितली गेले. पंच आपल्या निर्णयावर स्थिर आहेत. नक्कीच दाद फेटाळले. डॉट चेंडू काउंट केला जातो. सुरुवात चांगली झाली. नक्कीच शेवट गोड करावा लागेल आता मात्र विलास याला, कारण थोडस 2 षटक महागडं पडलेत आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर धावा लागले तब्बल 42 बिनबाद 42. यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 44 या आकड्यावर. नक्कीच थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय मानुली संघ. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय विलास. यावेळी चांगला चेंडू. नक्कीच सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्नच राहिलाय. बाईच्या स्वरूपात इथे मात्र एकदा बार्जित केली गेली. धावफलक नक्कीच पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल तब्बल 45 या आकड्यावर. 45 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. परळी संघ नक्कीच भक्कम स्थितीमध्ये या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल आणि अजित सलामीची जोडी अजूनही. यावेळेस चांगला फटका कॅप मध्ये आहे. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस देखील आलाय चौकार. 4 धावा डीजे. देखील आप ट्रॅकर चेंडू. फटका चांगला आहे. इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय? झेल टिपलाय आणि संपलाय. बॅटर अतुलचा खेळ. अतुल बॅक टू डग आउट. डीजे. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात अक्षय. एक आक्रमक खेळाडू परळी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक फलंदाज अक्षय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा विलास. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आपल्याला पाहायला मिळेल का? नक्कीच चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. यावेळेस मात्र अक्षयच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. या ठिकाणी 15 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. तर डीप मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 4 धावा वाचवल्या असत्या. ठिकाणी 4 धावा मिळतात. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅट मधून. धाव फलकावर धावा लागले तब्बल 57. चला
मानोली संघ 16 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला मानोली संघ धावपलकावर धावा लागले तब्बल 57. चला मानोली संघ पुन्हा एकदा तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी देखील दिली जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. चला एक अतिरिक्त खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. मानोली संघ नक्कीच आता आपण षटक चालू केलं नाही, नक्कीच 2 धावेची पेनल्टी देखील दिली जाईल कारण खूप वेळ तुम्ही घेतलेला आहे. तब्बल 17 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. या ठिकाणी पुढील सामना आपण पाहणार आहोत. श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरुंबाळ विपक्ष श्री निनाई स्पोर्ट्स मान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचं स्लॉग वरचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज साहिल शेवटचा आणि अंतिम षटक स्लो गोलच्या षटकामध्ये आपण पाहतो. धावफलकावर तब्बल 57 धावा लागल्यात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता अजित यांचा, ते मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. गोलंदाज साहिल याचा डॉट चेंडू काउंट केला जातोय. पहिला चेंडू आलाय डॉट. थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. तब्बल 16 सामने या स्पर्धेच्या वतीने आपल्याला खेळवायचे आहेत. बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता आपण मात्र घ्यायची आहे. ऑन साइडला खेळून काढलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावपलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 59 या आकड्यावर. शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मानोली संघाकडून साहिल 1 शॉट, नक्कीच 1 धाव मिळेल. 58 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 58 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. परळे संघ या ठिकाणी सामन्यामध्ये भक्कम स्थितीत उभा आहे. यावेळेस थ्रो गोलंदाजी पुन्हा एकदा. चला यापुढील होणारा सामना श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरुंबाळ विपक्ष श्री निनाई स्पोर्ट्स मान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. विनंती असेल. चला वेळ खूप झालेला आहे, नक्कीच वेळेचं भान सर्व संघांनी ठेवायचं आहे. गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा नवीन गोलंदाज अमीर. यावेळेस देखील नो दिलाय. काय घडतंय, काय बिघडतंय मानोली संघाचा. या ठिकाणी मात्र थोडस निराशाजनक कामगिरी राहिली या सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा 3 धावा मिळतील. या 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 64 या आकड्यावर. त्याला मानोली संघ थोडस स्पीडअप घ्या, लगेच आपण गोलंदाज पाठवायचा आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी निनाई विठलाई चषक 2025 साठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लावलेलं आहे सन्माननीय आदरणीय आकाश बाळू सावेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी विशेष आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील नो चेंडू घोषित केलाय. थ्रो गोलंदाजी आणि काय घडतंय, काय बिघडतंय. 3 धावा या ठिकाणी गेलेल्या. 3+3
नक्कीच पुन्हा एकदा थ्रो गोलंदाजी. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कणवे किंग्स मुंबई व श्री निनाई विठलाई स्पोर्ट्स करुंगळे आयोजित श्री निनाई विठलाई चषक 2025 या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतोय. नक्कीच थोडीशी निराशाजनक कामगिरी मानोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर्व संघांना देखील विनंती असेल थोडंसं वेळेचं भान आपण ठेवायचं आहे. वेळेचं बंधन आहे आणि ते पाळणं गरजेचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव तर राजित केले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. वन शॉट. पंचांचा निर्णय येतोय पुन्हा एकदा वन शॉट. एक धाव मिळेल. धाव फलकावर धावा लागले तब्बल 71. 71 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट परळे संघ. नक्कीच या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम षटक आता आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा साहिल फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाल्या. दरम्यान 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्लोअर गतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज अक्षय याचा इथे मात्र एक धाव अर्जित केली गेली. चला बुरंबाळ आणि मान दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. बुरंबाळ आणि मान संघ. यावेळेस मात्र मिस टायमिंग शॉट. यष्टी रक्षक स्वतः चेंडू खाल्याने ते मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर अजितचा खेळ. या पुढील होणारा सामना आपण पाहतोय श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरंबाळ विपक्ष श्री निनाई स्पोर्ट्स मान. नक्कीच टॉस का बॉस मध्ये आपण टॉस केला जाईल. बुरंबाळ विपक्ष मान. बुरंबाळ संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. नक्कीच सन्माननीय आदरणीय उत्तमजी लोहार साहेब
यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढल्या सामन्याचा टच केला जातोय. श्री निनाई स्पोर्ट्स सुनील. चला मानसंघ आपण आपला निर्णय देखील कळवायचा आहे. चला मानोली संघ आपल्या 12 खेळाडू समालोचन कक्षात द्यायचा आहे. मानोली संघ सामन्याला करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं सुनील. पहिला चेंडू कोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र फटका चांगला आहे. पहिला चेंडू जातोय सीमारेषे पार. चेंडू फरार. आलाय चौकार. डीजे सेट केलंय मानुली संघासमोर परळे संघाने आणि त्यात 75 धावांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या चेंडू पासून हाणामारी करावी लागेल. आक्रमक ग्रुप या ठिकाणी धारण करावा लागेल. अमीर आणि राजेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये याला पाहायला मिळते. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सुनील. यावेळेस मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. 6 नक्कीच 5-4 असा नियम आहे. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं नक्कीच गरजेचं आहे मानोली संघाकडून. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. आला एक दर्जेदार षटकार. 6 धावा. मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र गोलंदाज कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुनील पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर नो बॉल, नंतर 6, नंतर 4, नंतर 6. आता मात्र डॉट चेंडू आलाय. आता मात्र कमबॅक करावा लागेल सुनील याला. पुढचा चेंडू. ते मात्र काय घडतंय. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. वाईट घोषित केलाय. एक अवांतर धावसंख्येने नक्की धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या आकड्यावर. नक्कीच सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचं काम या ठिकाणी मात्र अमीर याने चोख पार पाडलंय. फुल टॉस चेंडू
आणि फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. यावेळेस देखील आहे खणखणीत षटकार. कडवे किंग्स मुंबई कडवे संघासाठी ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य लाभलेलं आहे सचिनजी शिंदे साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत. थोडस महागडं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 28 धावांचं नक्कीच थोडस प्रेशर मध्ये आता मात्र परळे संघ आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 28 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्यात अमीर नालबंद याने नक्कीच कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अतुल. पहिला चेंडू अतुल गोलंदाजी मार्कवर लोअर फुल टॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. खेळाडूच्या आवेक्याच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर आला एक वन बाउन्स दर्जेदार चौकार. यावेळेस मात्र काय घडतंय इथे मात्र झेल सुटलाय. दरम्यान एक धाव तर नक्कीच अर्जित केली गेली. नक्कीच एक धाव अर्जित केली गेली नाही. एका धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तब्बल 33 या आकड्यावर. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू फटका चांगला आहे. मासमानी टोला चेंडू सीमा पार. यावेळी देखील षटकार. अमीर नालबंद मॅन फ्रॉम मानोली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक पवित्रा धारण करताना नक्कीच कौतुकास्पद कामगिरी नक्कीच या ठिकाणी आमिरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळी देखील आडव्या साईडने ऑन साईडला खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव अर्जित केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंगला थ्रो. नक्कीच 2 धावा सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केल्यात. नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस मात्र एक तेरी तो एक मेरी डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच फलंदाज बीट होत आहेत. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसरतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू. यावेळेस देखील डॉट चेंडू. अचूक टप्पा अचूक लाईन. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या 4 चेंडूमध्ये गोलंदाजी झाली. नक्कीच पुनरागमन करताना आपल्याला अब्दुल पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 41. 41 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही 34 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडूमध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 34 धावा. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अनिल चौगले गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. राजेश
पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र खराब क्षेत्ररक्षण. लॉंगॉनच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळी देखील आलाय चौकार. चला 10 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. जवळजवळ 11 मिनिटांचा वेळ समाप्त होत आहे. अनिल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. यावेळेस देखील काय करतंय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार. आलाय लागोपाठ दुसरा चौकार. पुढचा चेंडू मात्र धावा येत आहेत. या ठिकाणी मानोली संघासाठी चांगला चेंडू अचूक टप्पा. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्पा अचूक लाईन अचूक लेन. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एकदा वर्जित केले गेले. आणि या ठिकाणी 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत मानोली संघाच्या. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय आदरणीय रुपेशजी कळंते साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत. आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच एकदा बाजीत केले गेले. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावफलक 1 ने पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तब्बल 51 या आकड्यावर. यावेळी देखील चांगले चेंडू. षटक संपतंय. तिसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 51 या आकड्यावर. आता मात्र 24 धावेंची गरज. एक चांगलं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अनिल चौगले यांच्या माध्यमातून नक्कीच 10 धावा खर्च केलेत आणि एक विकेट देखील अनिल यांनी अर्जित केली गेले. चला स्पीडअप घ्यायचा आहे. नक्कीच 14 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. विनोद गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये. शॉट फटका चांगला आहे. 38 सर्कलच्या चेंडू जाऊन विसावतोय. 38 सर्कलच्या बाहेर दरम्यान 1 धाव 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 53 या आकड्यावर. 53 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मानोली संघ 5 चेंडू आणि 22 धावा. थोडस अवघड समीकरण मानोली संघासाठी आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस फटका चांगला आहे. नक्कीच डीप प्रोटेक्शन आहे मात्र बनतील दर्शक. चेंडू जातोय सीमारेषे पार. आमिरच्या बॅट मधून आणखी एक तडाखा. षटकार. परले संघ थोडं स्पीडअप घ्या. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा. पंचांचा अवांतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय.
यावेळी देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपात मुख्तारला माघारी परतवण्याचे यश मात्र प्राप्त झाले परळी संघाला. मुख्तार बॅक टू पवेलियन. यावेळी देखील फटका चांगला आहे. अमीर नालवन इज ऑन फायर नाव. तर मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळी देखील आलाय षटकार. 67 धावा फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 8 धावांची गरज आहे. 2 चेंडूने 8. नक्कीच एक पैसा वसूल आपल्याला सामना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिला सामना नवसंदेश स्पोर्ट्स पळले विपक्ष श्री अधिष्ठी माता स्पोर्ट्स मानवली. 2 चेंडूने 8 धावा. एक मोठा फटका की डॉट चेंडू. इथे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय परळी संघ. 1 चेंडूने 8 धावा. एक चेंडूने 8 धावा. यावेळेस टायमिंग शॉट आहे का? इथे मात्र अंतर देखील गाठलंय. मात्र खूप वेळ झालाय. सामना होतोय फिनिश. सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय नवसंदेश स्पोर्ट्स परळे. चला बुरमाळ संघ आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हार्ड लक बॅड लक मानवली संघ. चांगली फाईट आपल्या माध्यमातून राहिली. नक्कीच आमिरचं कौतुक करावं लागेल. चांगला खेळ आमिरच्या माध्यमातून राहिला. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. यापुढील होणारा सामना श्री निनाई स्पोर्ट्स मान विपक्ष श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बोंबाळ. नक्कीच मान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि या संपूर्ण सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक भरत जाधव साहेब. धन्यवाद. धन्यवाद विनोद पाटील सर. एक चांगला आवाज, एक सुंदर समालोचन आपण या आधीच्या मॅच मध्ये पाहिलं. श्री निनाई विठ्ठलाई चषक 2025 ची दुसरी मॅच श्री निनाई स्पोर्ट्स मान आणि श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरबाळ. मान संघाने टॉस जिंकला आहे आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पहिल्या मॅच मध्ये जो आपण बॅटिंग